जितू याने एक चांगली कॅच टिपलेली आहे आणि निश्चित पहिला विकेट पडलेला आहे गावदेवी स्पोर्ट पूर्णा या संघाचा आपण पाहत आहे. दिलीप अर्थात जम्बो हा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या 1 वर 1 विकेट पडतोय. निश्चितच 20 मिनिटाचा अवधी आहे त्यांच्याकडे आणि पहिल्या षटकासाठी त्यांना माहिती आहे 5 मिनिटाचा निश्चित एक षटक असतो. त्याच्यामध्ये आपण जर कमी वेळाने षटक टाकला तर आपल्याला प्लस पॉइंट मिळेल. पुन्हा एकदा मोठा पटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि आता मध्ये सहसोपा झेल सुटला जातो आणि त्याच्यावर एक धाव पूर्ण केली जाते. अजय खरत जिथे कॅच होती तिथे धाव देखील जातोय. काय वाटतं पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाबद्दल? गेंदबाजी तो काफी अच्छी देखने को मिल रही है, लेकिन जिस तरह से कैच छूटा है थोड़े से निराश होंगे मुझे लगता है गेंदबाज. काफी आसान सा मौका था, हाथों में भी आ गई थी गेंद, ज्यादा तेज स्ट्रोक भी नहीं था, कैच ले सकते थे फील्डर लेकिन गिरा दिया. अगदी बरोबर. एक सोपा झेल होता मात्र सोडली जाते कारण की चांगली सुरुवात पाहायला मिळते. वडूनवकर या संघाची चांगली कामगिरी करतात पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आतापर्यंत गोलंदाजाने आपण पाहतोय 3 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 2 धावा दिलेल्या आहेत. अप्रतिम चेंडू, स्टंप वरून चेंडू जातोय, निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी. असं वाटत नाहीये अजय घरत की हा 45 चा गोलंदाजी करतोय. जो फिटनेस, जो वॉर्मअप त्यांचा आहे, असं वाटतं की 38 किंवा 36 या 35 असेल. जी निश्चित रूप से. और लाइन देखिए कितनी बढ़िया मेंटेन की हुई है, ऑफ स्टंप के करीब ही रख रहे हैं गेंदों को. अगदी बरोबर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज जात आहेत. हॅलो, मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. हो, थोडीशी अपील केली होती मात्र धाव जी आहे चौथी धाव पूर्ण करतात. लेग बायचा इशारा करतात. एक्स्ट्राची मदत धाव संख्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 3. 1 बाद 3. ये गेंद थोड़ी सी ज्यादा सीधी थी, लेग स्टंप की तरफ आ रही थी. मौका था बैट्समैन के पास कुछ अधिक रन बनाने का, लेकिन चूक गए और लेग बाय के रूप में केवल 1 रन मिला. गोलंदाजी करतोय गोलंदाज श्याम. दुपारचा हा क्षेत्र आपण पाहतोय आणि श्याम निश्चितच संध्याकाळच्या प्रमाणे ज्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते तीच गोलंदाजी पाहायला मिळते श्याम याच्याकडून. अप्रतिम कामगिरी मी म्हणेल आतापर्यंत. पुढे निघून सुरेख फटका बॅट मधून लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न करतायत. पाठला केला त्या चेंडूचा अप्रतिम शतरक्षण पाहायला मिळते मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावाने आमचे ऑफिशियल स्कोरर माझे परम मित्र सांगत आहेत की 5 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. चांगली सुरुवात म्हणणार नाहीये अजय घरत माझ्या जोडीला आहेत. अजय घरत काय वाटतं पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जम्बो यांनी सांगितलं होतं का आम्ही 10 ते 15 धावा बनवण्याचा प्रयत्न करू, मात्र 5च धावा झाल्या धाव फलकावर आणि जम्बो हा फलंदाज बाद झालेला आहे. जी देखिए संदेश, क्रिकेट के खेल में कहने में और करने में काफी फर्क होता है. उन्होंने कहा जरूर था, कहीं ना कहीं विश्वास भी था उनको, खुद के ऊपर विश्वास था मैं कहूंगा, लेकिन खुद ही जल्दी आउट हो गए. इसी वजह से केवल 5 रन पहले ओवर के बाद बने हैं, लेकिन अभी भी 3 ओवर का खेल बचा हुआ है और उनका जो टारगेट है 45-50 का वहां तक पहुंच भी सकते हैं, लेकिन उसके लिए बहुत अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी. वेलकम कॉमेंट्री बॉक्स मध्ये एएस फिटनेसचे प्रोप्रायटर अरुण सर आमच्यामध्ये उपस्थित आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. मॅच कडे जाऊया. पुन्हा एकदा पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाने चांगली कामगिरी केली आपण बघितली. फक्त 5 धावा दिले, एक मात्रच विकेट घेतलेला आहे श्याम याने. तर गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज येतोय, विलास येत आहेत गोलंदाज. पाहूया विलास कोणती कामगिरी करतोय. ज्या प्रकारे सुरुवात झालेली आहे, चांगली सुरुवात पाहायला मिळालेली आहे. आपण मॅचचं पंच पाहतायत विनोदजी नाईक, सुरेश घरत, त्याचबरोबर गोकुलदास पाटील. एक नामांकित असे पंच आपण पाहतायत भिवंडी तालुक्यातील. रमाकांत याने सुंदर असा टोळी चेंडू मात्र हातामध्ये आणि फलंदाज बाद होता आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चांगले कॅच पकडले आणि फलंदाज बाद. यालाच म्हणतात नामांकित असे पंच. आपण बघितलं आंतरराष्ट्रीय प्रमाणे
क्रिकेट चालू आहे भिवंडी तालुक्यामध्ये आणि थोडीशी ती चुकी पाहायला मिळाली वडूनगर या संघाच्या एका क्रिकेटरने तोंडाला रुमाल बांधलं होतं त्याला निश्चित पंचाने सांगितलं आणि त्याने काढून ठेवलेलं धन्यवाद असं पुन्हा करू नका कारण की लाईव्ह टेलिकास्ट होता आहे संपूर्ण जगभरामध्ये आपण दिसलं पाहिजे टीव्हीवर या उद्देशाने हा लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे आणि कॅच पकडलेली आहे फलंदाज बाद झालेला आहे राजेश याने कॅच पकडलेली आहे उत्कृष्ट कामगिरी गोलंदाजी करतायत गोलंदाज विलास चांगली कामगिरी विजय नवीन फलंदाज खेळपट्टीवर फुलटा चेंडू अप्रतिम चेंडू होता आणि मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते डीप मध्ये लॉंग लेग क्षेत्रामध्ये मात्र एकच धावावर समाधान मारते फलंदाज एकच धाव मिळेल अजय खरत या चेंडूला मला तरी वाटतो बाउंड्रीच्या बाहर फेकायला पाहिजे होता फलंदाजाने जी निश्चित रूप से फाइन लेग पर कोई फील्डर भी नहीं था बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में खिलाड़ी था और उसके ही हाथ में खेल बैठे कहीं ना कहीं प्लेसमेंट ठीक नहीं था और थोड़ा सा फाइन खेलते तो शायद चौका मिल सकता था अगदी बरोबर मात्र चांगला क्षेत्ररक्षण मी म्हणेल आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होत आहे जागेवरून स्टेपअप करण्याचा प्रयत्न मात्र निर्धाव चेंडू आतापर्यंत जी खेळपट्टी आहे सकाळच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते बेनिफिट मिळते तो म्हणजे वडूनगर संघाला मोठा फटका पाहूया चेंडू सीमेच्या बाहेर जातोय का हा निश्चितच हा चेंडू सीमेच्या बाहेर 6 धावांसाठी जातोय षटकार आमदार षटकार आयोजन रुपेश दादांच्या नावानं उद्धव साहेब उद्घाटक एकनाथ शिंदे साहेब जोडीला जे आहे आमचे माझे परममित्र सांगत आहेत की 12 धाव फलकावर झालेले आहेत चांगली धावसंख्या तर मी म्हणणार नाही कारण की दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे धावा बनवायला लागतील कारण की दुपारचं क्षेत्र आहे जर 40 या 45 धावा बनतायत तर एक चांगला टार्गेट असेल तो म्हणजे गावदेवी पूर्ण संघाचा गोलंदाजी करतायत तो विलास पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न लिव्हिंग एज होती मात्र एसटी रक्षक प्रयत्न करत होते मात्र धाव पूर्ण होते एकच धाव मिळेल धाव संख्या 13 होते कालवार आणि पायगाव संघाने चला टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे हे बघा फलंदाजाने खेळपट्टीच्या बाजूने धावाचा आहे लक्षात घ्या मोठा फटका बॅट मधून पुन्हा एकदा सीमेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी आमदार षटकार हे बघा डीजे थांबायचं आपण जे खेळपट्टीवर आहेत आपण दोघांनी लक्षात घ्यायचं आहे खेळपट्टीच्या मधून धावू नका थोडस खेळपट्टीमध्ये आज थोडस प्रॉब्लेम आहे त्यामुळे आम्ही कमिटीच्या कडून आपल्याला विनंती करतोय आता अथवा पंच ते आहेत ग्राउंड मध्ये ते काही डिसिजन घेतील ते आपल्याला मान्य करायला लागेल लक्षात घ्या आपण धावसंख्या 19 झालेली आहे धावा आता बनतायत अजय घरत काय वाटतं फलंदाजी बद्दल 2 षटकार आतापर्यंत दोन्ही फलंदाज ठोकतायत एक खेल बदल गया संदेश पहले ओवर में 5 रन बने थे इस ओवर में देखिए 2 सिंगल और 2 छक्के लग चुके हैं गियर चेंज कर लिए बल्लेबाजों ने अगदी बरोबर जसं जसं पीच मध्ये असं गरमाट येतं तसं षटकार पाहायला मिळतात ये तो अभी तक 40+ का क्रिकेट है अभी सिटी का क्रिकेट आना बाकी है या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जात विलास थोडेसे हिम्मत आहे गोलंदाज मात्र फलंदाची हिम्मत बघा चेंडूला सीमेच्या बाहेर फेकून दिलेला आहे षटकार आमदार षटकार मारतोय फलंदाज चांगली पाहायला मिळते अजय घरत मी अजूनही म्हणेल
हे 40+ चे फलंदाज वाटतही नाही मला. जेव्हापासून 40+ क्रिकेट चालू आहे, चांगला क्रिकेट भिवंडीच्या सिटी पासून चांगला क्रिकेट पाहायला मिळालं बघा आतापर्यंत. कुछ बल्लेबाज इस तरह से खेल रहे हैं जैसे मानो वो काफी युवा हो, जिस तरह से चौके छक्के जड़े जा रहे हैं, और कुछ फील्डर्स भी हमने देखे, काफी अच्छे कैचेस देखे. दोन्ही संघाने तयारीत राहायचं आहे. कालवर आणि पायगाव पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, आता मात्र निर्धाव चेंडू जाईल. वापसी करतात. टॉस बॉक्स मध्ये येऊन बसा आपण. कालवार आणि पायगाव बिग मॅच. विजय हा फलंदाज आम्हाला सांगत आहेत माझे परम मित्र की 15 धावांवर खेळत म्हणजे चांगली फलंदाजी म्हणेल मी 40+ च्या नात्यातून. आतापर्यंत गोलंदाज थोडे खर्च झालेले आहेत. हिम्मत याने 8 धावा दिल्या आपल्या षटकामध्ये 3 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा सुरेख सरेल ब्लेडने चेंडूला लॉंग ऑन लॉंगच्या मधोमध ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सला देणारा हात चौकार बॅट मध्ये निघतोय फलंदाजाच्या. संघाला आणि पायगाव संघाला की आपण हा षटक संपण्याच्या अगोदर टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. हा शेवटचा कॉल असेल आपल्याला. यानंतर आपण कॉल केला जाणार नाही कारण की लाईव्ह टेलिकास्ट होता आहे. येणाऱ्या तमाम कर्णधारांना एकच हा कॉल असेल की आपण 4 षटक संपण्याच्या अगोदर आपण टॉस बॉक्स मध्ये बसायचं आहे. लक्षात घ्या आपण दोन्ही संघाच्या कर्णधाराने या होणाऱ्या सामना. धावसंख्या आपण पाहतोय 31. डेंजर झोन कडे धावसंख्या जाते. हिम्मत पुन्हा एकदा मोठा फटका. शतरक्षक आहे. पहिल्या टप्प्यानंतर चेंडूला फील्ड केली जाते आणि त्यावर 2 धावा पूर्ण करतायत. मला तरी वाटतं बारक्या निश्चितच बारक्या होता तिथे आणि चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. 33 धावा झाल्या धावफलकावर. चांगली धावा आतापर्यंत. पीच असं वाटत होतं गोलंदाजासाठी 100% आज आहे, मात्र फलंदाजाने चांगली कामगिरी केली आतापर्यंत. पार्टनरशिप देखील पाहायला मिळते विजय आणि मनोज यांच्यामध्ये. खास करून विजयाची चांगली फलंदाजी. 2 षटकार आणि 1 चौकार. हिम्मत याच्या षटकामध्ये तुटून पडलेले आहेत. अजय काय वाटतं गोलंदाजीच्या बद्दल? संदेश, मैंने पहले ओवर में ही कहा था जब 5 रन बने थे कि 40-45 तक भी पहुंच सकते हैं यदि अच्छी बल्लेबाजी करेंगे, तो वैसा ही होता हुआ. इस बार ऊपरी सिरा बल्ले का विकेट कीपर के ऊपर से चली गई रन पूरा करते हुए बैट्समन. अजय गर्दी आपण बघितलं हातामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र यष्टीरक्षक जो आहे पहिल्या चेंडूला ग्रॅदर करण्यासाठी तो स्टंपच्या बरोबर मधोमध आला. जर बाजूला असता डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज जावं लागला असता. तर पाहूया आपण काय झालेलं आहे ते ग्राउंड मध्ये. 3 षटक समाप्त झालेले आहेत. आमचे असे पंच दाखवत आहेत, इशारा येतात. 3 षटक समाप्त झाले. 34 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजय करत मी एवढंच म्हणेल 34 धावा एक प्लस पॉइंट गावदेवी स्पोर्ट पूर्ण संघासाठी. कारण की आपण बघितलं टॉस जिंकला वडूनगर या संघाने आणि क्षेत्ररक्षण घेतला, त्याच्यावर त्याने 34 धावा खर्च केल्या. ते येणारे अजून एक षटक आहे त्याच्यामध्ये जर 10-15 धावा जर जमल्या तर एक मोठा आव्हान असेल, तो म्हणजे वडूनगर या संघाला. जी निश्चित रूप से 50 रन एक ऐसा टारगेट है जिसको चेज करना काफी मुश्किल हो सकता है. विकेट में थोड़ा सा डैम्पनेस जरूर है, गीलापन है, लेकिन उसके बावजूद भी गेंद अच्छी तरह से बल्ले पर आ रही है. चला तर आपण आता 4 मिनिटाचा जो टाइम आहे उरला आहे आपल्याकडे. लक्षात घ्या विक्रम स्पोर्ट वडूनगर बरोबर आता मात्र 12:30 झालेत. लक्षात घ्या आपण फक्त 4 मिनिटं बाकी आहेत. कारण की थोडस पाणी घेऊन गेले होते ग्राउंड मध्ये, तर त्यामुळे थोडा सामना थांबला होता. म्हणून आम्ही आमचा जो स्टॉप केला होता वॉच त्याच्यामध्ये टाइम सेट केलेला आहे 4 षटकांसाठी. पुन्हा एकदा ऑन करतो मी टाइम. 4 मिनिटांमध्ये 6 चेंडू टाकायचे गोलंदाजाने. अनिल येत आहेत गोलंदाजीसाठी, मान्यवर कक्षाकडून जात आहेत ते. आता मात्र मी तर म्हणेल सोडून दिले फलंदाजाने, मारण्याचा काही प्रयत्न केलेला नाहीये. रनरची संधी आहे आणि फलंदाज बाद होत आहे. उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे संजय मात्रेंच्या जोडीला गाजतय नाव गाजतय गाजतय नाव गाजतय नाव गाजतय मला तरी वाटतो अधिकार की हा जो विकेट आहे फेकून दिलेला आहे. कारण की येणारे अजूनही काही जे फलंदाज आहेत चांगले फलंदाज आहेत. आउट होण्यापूर्वी 10 धावा बनवल्या त्याने,
मनोज हा फलंदाज बाद झालेला आहे. चांगली धावसंख्या म्हणेल मी. 4 चेंडू खेळले होते त्याच्यामध्ये 10 धावा काढल्या. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येत आहेत. प्रवीण येत आहेत खेळपट्टीवर. मोठा फटका पाहतोय पण एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर जाणारा हा खेळाडू कक्षाला सलामी देणारा चौकार बॅट मध्ये निघते. आपण पाहतो फलंदाजाच्या 26 धावांवर पोहोचलेला आहे फलंदाज. म्हणजे मित्र म्हणेल चांगली इनिंग आपल्या संघासाठी खेळत आहेत फलंदाज विजय. गोलंदाजी करतायत अनिल यांच्यावर देखील तुटून पडलेला आहे फलंदाज. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर चेंडू होता सरळ एस्ट्रेकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. चांगली डिलिव्हरी मी म्हणेल. हा चेंडू अप्रतिम चेंडू म्हणेल मी गोलंदाजाचा. वापसी करतायत गोलंदाज. शेवटचा स्लॉगवरचा षटक चालू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू हवेमध्ये. पहिला टप्पा पडतोय. अडवण्याचा प्रयत्न चांगला प्रयत्न आणि संधी रनआउटची आणि फलंदाज बाद होत आहे. म्हणजेच आपण बघितलं जो फलंदाज चांगली फलंदाजी करत होता तो देखील
या दरम्यान बलाढ्य लढत होणार आहे पायगाव आणि कालवार. न्यू मिलन पायगाव आणि कालिका माता कालवार. कालवार या संघाने जबरदस्त लढत केली होती आणि पायगाव या संघाने सुद्धा काल एक जबरदस्त विजय प्राप्त केला होता. एका बाजूला आहे आपला आमदार, एका बाजूला महेंद्र स्पोर्ट्स. कोण बोलणार आहे? जितू भाऊ बोलतायत. नाणं उडलेलं आहे आणि पाहूया महेंद्र स्पोर्ट्स आणि पायगाव या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. सन्माननीय पाहुणे यांना विनंती करतोय की रघुनाथजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण यांच्या निश्चितच सौजन्याने सुंदर असं गिफ्ट देतोय. धन्यवाद. धन्यवाद पाहुण्यांचे आभार. या ठिकाणी निश्चितच आपण नाणेफेक जिंकलेली आहे. काय स्वीकारणार? क्षेत्ररक्षण. दुपारचा सामना आहे. आपण पाहतोय की निश्चितच जबरदस्त तडाखेबाज फलंदाजी काल केली होती कालवार या संघाकडून. सदानंद यांनी किती धावांपर्यंत निश्चितच मजल मारणार आहात? समोरच्या संघाला मी 35 धावांच्या आजूबाजूला रोखण्याचा प्रयत्न करेन. निश्चितच कोणते गोलंदाज आहेत की ज्यांच्या जोरावर आपण हा निश्चितच निर्णय घेतलाय? नितीन आहे, भरत आहे, अनिल आहे. ह्या गोलंदाजाच्या भरोश्यावर मी निश्चित 35 धावांच्या आजूबाजूला समोरच्या संघाला रोखण्याचा प्रयत्न करेन. एकच प्रश्न, 5 चेंडूमध्ये 19 धावा बाकी असताना पहिल्या 3 चेंडूमध्ये टोलेजंग मिड विकेटच्या दिशेने चेंडू परतही आले नाहीत. एवढे उंच षटकार, किती धावांचा डोंगर उभा करणार आहात? 45 ते 50 पर्यंत जाणार. निश्चितच दोन्ही संघांच्या आशा पल्लवी झालेल्या आहेत. गोलंदाजीच्या क्षेत्रात उतरल्यानंतर आणि फलंदाजीच्या भोळ्यामध्ये उतरल्यानंतर न्यू मिलन पायगाव आणि कालिका माता कालवार हे दोन्हीही संघ सज्ज आहेत. मी रवींद्र तरेसर या ठिकाणी निश्चितच थांबतोय आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये जातोय माझे मित्र मराठीचा बुलंद आवाज संदेश पाटील. धन्यवाद रवींद्र तरेसर. सामना लगेच सुरू करायचं. हे बघा, आपण आता जो टॉस बॉक्स मध्ये झाला, टॉस समाप्त झाला, त्यानंतर फलंदाजाने खेळपट्टीवर असणं गरजेचं आहे. हे तुम्हाला आम्ही का सांगतोय? कारण की तुमच्याकडे अजूनही क्रिकेट भरपूर आहे, अजूनही काही टुर्नामेंट बाकी आहेत. तिथे देखील आपण याच वेळेनुसार आपण आपला परफॉर्मन्स करायचा आहे आणि जिंकलेल्या संघाने कुठेही जाऊ नका, हा मी तुम्हाला पुन्हा एकदा ही विनंती करेल. कारण की वारंवार आम्ही पॅनल्टी देऊ शकत नाही प्रत्येक संघाला, नियम आहेत या स्पर्धेचे. तर सामना ज्यावेळेस सुरू होईल, माझे मित्र अजय घरत आपल्या सोबत असतील. या ऐकूया आपण अजय घरत यांना. बहुत बहुत धन्यवाद संदेश पाटिल. विक्रम स्पोर्ट्स वडू नवगर बनाम गावदेवी पूर्णा. पहले बल्लेबाजी की है गावदेवी पूर्णा ने और 4 ओवर्स में 41 रन बनाए हैं. 42 रनों की चुनौती लेकर सलामी बल्लेबाज मैदान में आ चुके हैं. विक्रम स्पोर्ट्स वडू नवगर के टॉस इस मैच का जीता था वडू नवगर के कैप्टन ने और पहले गेंदबाजी करने का फैसला लिया था. शुरुआत अच्छी रही थी गेंदबाजी में, लेकिन बीच के जो 2 ओवर थे, दूसरा और तीसरा ओवर, उसमें 29 रन बने थे. आणि अजून एक सूचना आहे, फलंदाज एखादा बाद होतोय तर 30 सर्कलच्या आतमध्ये जर असेल तेव्हा खेळाडू कक्षातून एका प्लेयरने आतमध्ये यायचं, लक्षात घ्यायचं. आपण हे वारंवार आपल्याला अनाउन्समेंट होणार नाहीये, कारण की लाईव्ह टेलिकास्ट होता आहे, संपूर्ण जगभर ही टूर्नामेंट पोहोचते, लक्षात घ्या आपण. जी हाँ, और 20 मिनट के भीतर आपको 4 ओवर्स पूरे करने हैं, इस बात का भी ख्याल रखें. सलामी जोड़ी बारक्या और उनके साथ देवराज. बारक्या बहुत ही पॉपुलर प्लेयर है 40 प्लस के. गेंदबाजी की शुरुआत कर रहे हैं जगदीश. पहली गेंद पारी की. रूम बनाकर खेलने की कोशिश, कट करना चाह रहे थे. बहुत बढ़िया गेंद थी, पड़ने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आती हुई पूरी तरह से चूक गए बारक्या. डॉट बॉल से शुरुआत होती हुई इस पारी की. 42 रनों की चुनौती है 4 ओवर्स में जीतने के लिए विक्रम स्पोर्ट्स वडू नवगर के सामने. दोनों टीमों का यह दूसरा मैच है. यहां से जीतते हैं तो तीसरे राउंड में प्रवेश मिलेगा और जीतना जरूरी है. खूबसूरत शॉट, एक्स्ट्रा कवर के ऊपर से डीप में फील्डर मौजूद है. बढ़िया क्षेत्र रक्षण, काफी अच्छा क्रिकेट यहाँ पर. अच्छा शॉट था, अच्छा क्षेत्र रक्षण और अच्छे दौड़ विकेटों के बीच में 2 रन बनते हुए खाता खुला इन 2 रनों से वडू नवगर टीम का.
पिच गेंद अपने आप को थोड़ा सा हल्का सा रूम देकर शॉट खेला था वहां पर बारकिया ने। बारकिया ऑफसाइड के बहुत ही अच्छे स्ट्रोक प्लेयर है, ये दिखाते हुए एक बार फिर से। इस बार ऑन साइड में खेला है, मिड विकेट पर मिस फील्ड, ठीक तरह से पूर्वानुमान नहीं लगा पाए थे फील्डर। और यहाँ पर हड़बड़ाहट, दोनों भी खिलाड़ी एक ही सिरे पर पहुंच चुके थे। रनआउट के रूप में क्या विकेट गिरेगा? जी हाँ, कभी कभी ऐसा होता है संदेश की विकेट लेते नहीं है पहले ओवर में फील्डिंग करने वाले खिलाड़ी, आउट करते नहीं है, लेकिन यहाँ पर बेल गिरा दी वहां पर विकेट कीपर ने और पहला झटका लगता हुआ विक्रम स्पोर्ट्स वडूनगर को। अगदी बरोबर. आपण जर बघितलं विचार केला 40+ क्रिकेटचा तर पहिले जो दोन फलंदाज असतात 40+ म्हणजे इतर 45चे फलंदाज असतात दोन, त्याच्यामध्ये गोलंदाजी करणारा हा संघ पहिल्या षटकामध्ये आउट करण्याचा प्रयत्न करत नाहीये, मात्र जाणून-बुजून आपण पाहतोय फलंदाज देखील आउट होऊन जात आहेत. टॉप ऑर्डर के जितने भी बल्लेबाज आउट होते हैं उसमें से ज्यादा बल्लेबाज तो रनआउट के रूप में ही आउट होते हैं। कल रात भी हमने देखा था कि बहुत से बल्लेबाज रनआउट हो रहे थे। एक पारी तो ऐसी भी देखी है इस टूर्नामेंट में जिसमें 6 के 6 बल्लेबाज रनआउट हुए हैं। कल एक पारी में 5 बल्लेबाज रनआउट हुए थे। तो ये एक खेल का हिस्सा ही है, एक रणनीति का भी हिस्सा रहता है। कभी कभी जानबूझकर बैट्समैन रनआउट हो जाते हैं। स्कोर इस समय 3 रन 1 विकेट के नुकसान पर। देवराज खाता भी नहीं खोल पाए और देवराज को कोई गेंद खेलने का मौका भी नहीं मिला, डायमंड डक पर आउट हुए। नए बैट्समैन आए हैं शाम जिन्होंने काफी अच्छी गेंदबाजी की थी, पावर प्ले में 5 रन देकर 1 विकेट लिया था। अब बल्ले से जौहर दिखाना चाहेंगे और जरूरत है कहीं ना कहीं उनकी टीम को, उनका क्रीज पर टिके रहना बहुत जरूरी होगा। आवश्यक रन रेट को हम देखें तो पारी की शुरुआत से 10.50 रन प्रति ओवर के हिसाब से बनाने हैं। अपने आप को रूम देकर कट करने की कोशिश, गेंद पहले निकल गई, बल्ला देरी से आता हुआ, लेट हो गए स्ट्रोक में, डॉट बॉल। हेच तर खरं आहे क्रिकेट 40+ पाहायला मिळतंय, कारण की चेंडू ऑफ स्टंपवर होता, कोणत्या प्रकारचा त्याच्यावर शॉट नाहीये आणि निर्धाव चेंडू जाते. अच्छी गेंदबाजी कर रहे हैं जगदीश। इस बार कट किया गैप में और गेंद जाएगी बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। अच्छा शॉट। आमदार चषकाचं आयोजन केलंय भागवड गावाला, आमदार चषकाचं आयोजन केलंय। थोड़ा सा जोखिम भरा शॉट था संदेश, क्योंकि हवा में खेल बैठे थे, कवर पॉइंट और पॉइंट के बीच में से गेंद को निकाल दिया था। प्लेसमेंट अच्छा और 4 रन प्राप्त किए। इन 4 रनों से स्कोर उछलता हुआ विक्रम स्पोर्ट्स वडूनगर का 7 रन 1 विकेट के नुकसान पर। लगातार अपने आप को रूम देकर खेलने की कोशिश कर रहे हैं बैट्समैन शाम। 4 रनों से उन्होंने अपना खाता खोला है। इस बार फुल टॉस बन रही थी, बॉलर की दिशा में खेला, ढूंढ रहे गेंद को और यहां पर रन ढूंढने की कोशिश और मौका रन आउट का। आउट होते हुए दूसरे बैट्समैन शाम लौटते हुए पेविलियन में। आमदार चषकाचं आयोजन केलंय भागवड गावाला, आमदार चषकाचं आयोजन केलंय टेमघर पाड्याला, गाजतय नाव गाजतय नाव गाजतय नाव गाजतय रुपये गाजा त्या भिवंडी शहराला 9000 नंबर वाल्याचा। हे बघा फलंदाजी करणाऱ्या संघाने हे देखील लक्षात घ्यायचं, आपण आउट झालं तर लगेच ग्राउंड मध्ये प्रवेश करायचा आहे आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला 20 मिनिटाचा टाइम आहे. दिलीप अर्थात जम्बो कर्णधार लक्षात घ्या आपण. तर अजयकर किती धावा फलकावर झाल्या ते आपण निश्चित सांगूया. 7 धावा झाल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी मी म्हणेल आणि 2 विकेट घेतले रनरच्या स्वरूपात. बिल्कुल बहुत अच्छी गेंदबाजी रही जगदीश की। कहीं ना कहीं उन्होंने विक्रम स्पोर्ट्स को बैकफुट पर ढकेल दिया है। 7 ही रन खर्च किए और 2 बल्लेबाजों को आउट करने में कामयाब रहे। हालांकि बल्लेबाज रनआउट के रूप में आउट हुए हैं। बचे हुए 3 ओवर्स में 35 रनों की जरूरत विक्रम स्पोर्ट्स वडूनगर को ये मैच जीतने के लिए। तीसरे दिन का ये पहला मुकाबला आप देख रहे हैं आमदार ट्रॉफी 2017 में। हे बघा यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. पायगाव आणि कालवार, त्यानंतर कारिवली आणि टेमघर संघाने देखील तयारीत राहायचं आहे, हे लक्षात घ्या आपण. आणि जिंकलेल्या संघाने इथेच थांबायचं आहे, कुठे जायचं नाही आपण. जी हाँ, टॉस के लिए
पहली पारी खत्म होने से पहले ही आपको आना है टॉस बॉक्स में। तीसरा ओवर जब शुरू होगा पहली पारी का, तभी आपको टॉस के लिए आना है। धन्यवाद अजय घरात। व्यासपीठावर विराजमान देवानंद म्हात्रे, उद्योगपती कालवार, नडगाव खडवली येथून रुपेश हरड आलेले आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे। आणि बजरंग लोणे खडवली यांचं हार्दिक स्वागत। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। नेवर की पहली गेंद, बारकिया ने हल्के से टैप किया है गेंद को, डीप एक्स्ट्रा कवर पर फील्डर तैनात है। 1 रन। अच्छा शॉट था, ज्यादा जोर से हालांकि खेलने की कोशिश नहीं की थी, जोर से मारने का प्रयास नहीं किया था बारकिया ने। और बारकिया एक ऐसे बैट्समैन है संदेश यहाँ पर, जो यदि एक बार सेट हो जाए तो फिर उनको रोकना काफी मुश्किल हो सकता है। अगदी बरोबर, एक 40+ नामांकित असा फलंदाज आहे। आपण बघितलं सदानंद याला काल बघितलं, सदानंद चांगली फलंदाजी केली। बारक्या असं एक नाव आहे 40+ क्रिकेटचा, तर नामांकित असा फलंदाज आहे। नए बैट्समैन जो आए हैं वो हिम्मत, नाम हिम्मत है और हिम्मत वाले बैट्समैन है। कल मैन ऑफ द मैच का पुरस्कार प्राप्त किया था। बढ़िया शॉट, गैप ढूंढा और मिस फील्ड, वहां पर 4 रन। आमदार चषकाचं आयोजन केलंय भागवड गावाला, आमदार चषकाचं आयोजन केलंय थोडीशी मिस फील्ड पाहायला मिळते। प्रमोद मिटकर तिथे होते आणि चेंडू सीमेच्या बाहेर गेले होते 4 धावांसाठी। 4 रनों से स्कोर बढ़ता हुआ 12 रन, 2 विकेटों के नुकसान पर। अभी भी 30 रनों की और आवश्यकता है मैच को जीतने के लिए। प्लेसमेंट अच्छा था, फील्डर हालांकि पहुंच भी गए थे, मशक्कत की थी उन्होंने वहां पर पहुंचने के लिए, लेकिन रोक नहीं पाए और गेंद बाउंड्री के बाहर निकल गई। 4 रनों के लिए चौके से खाता खोला हिम्मत ने। मनोज राइट आर्म ओवर द विकेट। इस बार हाफ वॉली बन रही थी, थोड़ा धीमा डाला था, क्रॉस बैटेड शॉट डीप स्क्वायर लेग की दिशा में। थोड़ा सा फंबल हुआ है और मिस फील्ड पर चांस लिया बल्लेबाजों ने, डाइव लगाते हुए। बहुत ही बढ़िया क्रिकेट यहाँ पर, 2 रन आखिरकार पूरे किए। अगदी बरोबर, हिम्मत याने हिम्मत करून निश्चित ड्राइव मारवली आणि क्रीज बॉक्स मध्ये सही सलामत पोहोचलेला आहे। 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत। रनिंग बिटवीन द विकेट आपल्या 40+ ची पाहायला मिळते अजय घरत। 14 धावा धावफलकावर झाल्या आतापर्यंत। कहीं ना कहीं थोड़ा सा कम्युनिकेशन में गैप नजर आया था, ऐसे लगा कि थोड़ी सी हड़बड़ाहट हुई है, लेकिन आखिरकार रन पूरा करते हुए वहां पर हिम्मत। और ये जोड़ी तो बहुत ही महत्वपूर्ण है, एक तरफ बारकिया है सलामी बैट्समैन और दूसरी तरफ हिम्मत, दोनों भी विस्फोटक अंदाज में बैटिंग करते हैं। कल भी कुछ ऐसी स्थिति थी जब हिम्मत बैटिंग के लिए आए थे रात में, लेकिन बहुत अच्छी बल्लेबाजी की उन्होंने और अकेले के बलबूते पर मैच जिताया। इसी बीच मनोज की ये गेंद, हल्की सी शॉट थी, पुल किया उसको बैकफुट पर जाते हुए, लेकिन डीप में फील्डर तैनात है बैकफुट स्क्वायर लेग पर। और देखिए फील्डर ने रिस्क नहीं लिया थ्रो करने का, कहीं ना कहीं उनको लग रहा था कि शायद थ्रो मेरा ठीक तरह से पहुंचेगा नहीं, थोड़ा सा वाइड भी हो सकता है, मन में शंका थी, इसलिए खुद लेकर आए गेंद को। और 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 15 रन 2 विकेटों के नुकसान पर। एक अच्छा मैच यहाँ पर होता हुआ नजर आ रहा है संदेश। अगदी बरोबर, धावा जमतायत कारण की इस बार उठा दिया है गगनभेदी शॉट, 6 रन। आमदार चषकाचं आयोजन केलंय भागवड गावाला, आमदार चषकाचं आयोजन। आपण बघितलं बारक्याने षटकार ठोकला, त्यानंतर जो रन होता तो पूर्ण करून बॅट टेकून नॉन स्ट्राईकच्या क्षेत्रामध्ये बॅट टेकून पुन्हा आपल्या जागेवर गेला। म्हणजे काही कसे फलंदाज असतात अजय घरत की ते आपले जे तो धाव आहे तो कंप्लीट करतात। संदेश मैं बताना चाहूंगा कि ये सुपरस्टिशन रहती है, अंधश्रद्धा थोड़ी सी रहती है। बल्लेबाज कुछ ऐसे रहते हैं जो बड़ा शॉट खेलने के बाद गेंद बाउंड्री के बाहर जाती है तब भी अपना रन कंप्लीट करते हैं, चाहे उनका पार्टनर रन कंप्लीट करे या ना करे। ये आपण पाहू शकता, सुंदर असा पेंटिंग्स मी पाहायला मिळते आपल्याला। संजयभाई म्हात्रे यांना दाखवला जात आहे त्याचं कटआउट, थर्माकोलने बनवलेला हा पेंटिंग्स केलेला पेंटर्स, निश्चित त्यांचं नाव आलं तर आम्ही निश्चित तुमच्यापर्यंत त्याचं नाव देखील पोहोचवू आम्ही। मात्र सामना जो आहे एक जबरदस्ती रोमांचक स्थितीमध्ये गेलेला आहे। 21 रन बने हैं और 21 चाहिए। इस बार फुलर लेन गेंद थी, विकेटों पर आ रही थी, हल्के हाथों से पुश करते हुए ऑन साइड में पैरों के सामने से। बढ़िया क्रिकेट बारकिया का, एक बड़ा शॉट खेलने के बाद सम्मान देते हुए खेला गेंद को। 1 रन, ओवर समाप्त हुआ दूसरा, 22 रन 2 विकेटों के नुकसान पर। मागच्या वर्षी अजय घरत बारक्याला निश्चित उत्कृष्ट फलंदाज दिला होता,
बेस्ट फलंदाज दिला होता आमदार चषक 2017चा आणि यावर्षी देखील चांगली कामगिरी करत आहे कारण की बारकेने आतापर्यंत एक षटका ठोकलेला आहे. बचे हुए 2 ओवर्स में 20 रनों की जरूरत है विक्रम स्पोर्ट्स वडूनगर को मैच जीतने के लिए. अगदी बरोबर. अजूनही 20 धावा पाहिजे 2 षटकामध्ये आणि 2 षटकासाठी त्यांनी आतापर्यंत 13 मिनिटं खर्च केलेत. म्हणजे येणाऱ्या 7 मिनिटांमध्ये 2 षटक टाकायचे आहेत त्यांना. हे विसरून चालणार नाहीये. हे बघा पूर्ण संघ 7 मिनिटं आहेत आपल्याकडे. तो ब्रेक झालेला आहे. त्या ब्रेक नंतर आम्ही आमचा जो टाइम आहे तो स्टॉप केले. लक्षात घ्या आपण. जंबो अर्थात दिलीप आपण हे लक्षात घ्या. यहाँ पर कैप्टन दिलीप जंबो की भी कहीं ना कहीं परीक्षा रहेगी. नाही आमचं तो आपण पाहतोय तो ड्रिंक स्टॉली आली होती तेव्हा आम्ही आमचा टाइम जो आहे स्टॉप केले. लक्षात घ्या आपण. हे काळजी करू नका. आपण आपल्याला जर स्लो खेळायचं खेळू शकता. आमच्याकडे जो वेल आहे त्यानुसार आम्ही तुम्हाला पेनल्टी देऊ शकतो. तो कैप्टन जंबो की भी यहाँ पर परीक्षा है. उनका जंबो माइंड किस तरह से अब काम करता है. 2 ओवर में 20 रन उनके पास बचे हैं और ये देखिए गुड़ी पाड़वा है. आज उसकी हार्दिक शुभकामनाएं देती हुई प्रिंस मूवीज. अगदी बरं. गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रिंस मूवीज आणि निश्चितच आयोजन आणि नियोजनाकडून देखील भरपूर शुभेच्छा संपूर्ण जगभरासाठी. जी हाँ, हमारे कमेंट्री बॉक्स की तरफ से भी आपको हार्दिक शुभकामनाएं गुड़ी पाड़वा की. वेलकम महेश जाधव. आपला भी हार्दिक स्वागत आहे. नया ओवर लेकर आ रहे हैं विजय. विजय सामना करेंगे बारकिया. बारकिया 10 पर बैटिंग करते हुए. फुल टॉस गेंद उसका पूरा लाभ नहीं उठा पाए हैं. गैप नहीं ढूंढ पाए. डीप कवर में फील्डर तैनात है. केवल 1 रन. थोड़े से निराश अपने आप से बारकिया. अगदी बरोबर आहे. ज्या प्रकारचा जो शॉट सिलेक्शन होता थोडंसं चुकीचं मी म्हणेल कारण की सर्व क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये खेळ होता फलंदाज बारकियाने. पहले ही मन बना लिया था उन्होंने ऑफ साइड में खेलना है. अपने आप को थोड़ा सा रूम दे रहे थे. ऑन साइड में खेलने के लिए तैयार रहते तो शायद एक बड़ा शॉट देखने को मिलता. हालांकि ऑफ साइड में भी बड़े शॉट्स खेले जा सकते हैं. ऐसा नहीं कि ऑफ साइड में आप बड़े शॉट नहीं खेल सकते. इस समय एक शॉट थर्ड मैन और एक पॉइंट की दिशा में फील्डर. फिर से बहुत ज्यादा फ्लाइट दिया और ये देखिए बड़ा शॉट. जोर से खेलने की जरूरत नहीं है बड़े शॉट के लिए. केवल दिशा दिखाई. 4 रन. ज्या प्रकारचा आपण शॉट खेळू शकता त्या प्रकारमध्ये धावा मिळू शकतात. मात्र फलंदाजाने थोडंसं काहीतरी ऐकलं तुझ्याबद्दल आणि त्या प्रकारचा शॉट केला आणि 4 धावा मिळाल्या त्या संघाला. चतुराई भरा क्रिकेट में कहूंगा यहाँ पर हिम्मत का. रन संख्या आगे बढ़ती हुई 27. अब मात्र 15 रनों की जरूरत है बचे हुई 10 गेंदों में. नवगर की स्थिति अब धीरे धीरे मजबूत होती हुई. एक और फुल टॉस और ये गेंदबाज तो टप्पा खिला ही नहीं रहे हैं. अच्छी कोशिश फील्डर की डीप स्क्वायर लेग की दिशा में. महज 1 रन पर सीमित करते हुए 3 रन बचाने में कहीं ना कहीं कामयाब हुए हैं फील्डर. हे बघा विक्रम स्पोर्ट वडूनगरचे जे प्लेयर्स जे खालती उभे आहेत त्यांनी खेळाडू कक्षामध्येच बसायचं आहे. लक्षात घ्या आपण. विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाचे जे प्लेयर्स खालती उतरले आपल्याला हे माहिती झालं पाहिजे की लाईट टेलिकास्ट होत आहे. हे आपण लक्षात घ्या. धन्यवाद. आता खालती उतरू नका. आमचे आयोजक आपल्याकडे देखील लक्ष ठेवतायत. क्या टप्पा खिला पाएंगे. इस बार खिलाया लेकिन हाफ वाली अगेंस्ट द टर्न उठा दिया. 6 रन. कमाल का शॉट. शॉट बारकिया के बैट से बल्ले के बीचों बीच लेकर लॉफ्ट कर दिया था 6 रनों के लिए काऊ कॉर्नर के ऊपर से. अब मात्र 8 रनों की जरूरत है जीतने के लिए और गेंदें भी बची है 8. स्कोर 34 रन 2 विकेटों के नुकसान पर. एक बेहतरीन साझेदारी तीसरे विकेट के लिए. फुल टॉस फ्लिक किया है गैप में. बेहतरीन प्लेसमेंट. 4 रन. लाजवाब बैटिंग देखने को मिल रही है संदेश. आयोजन केलंय अगदी बरोबर. अजय घरात जम्बो याने चांगली गोलंदाजी केली होती कालच्या क्षेत्रामध्ये. आज शेवटचा षटक टाकण्यासाठी
जम्बो याला मला तरी वाटत नाही हातामध्ये चेंडू येईल त्याच्या, कारण की ज्या प्रकारे गोलंदाजी चालू आहे. जी आप तो केवल 4 रन चाहिए और क्या ये समाप्त हो पाएगा मैच? हवा में जरूर है और हो सीने पर कैच लेने की कोशिश, हाथों में नहीं गिरी थी गेंद, सीने पर गिरी. सीने के सामने कैच लेना चाहिए लेकिन सीने पर ये बहुत मुश्किल है. 2 रन बनते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 40 रन, ओवर की समाप्ति हुई 3 ओवर. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. मित्रांनो, व्यासपीठावर विराजमान सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या दिवसापासून जबरदस्त मेहनत घेणारे आमचे वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक, त्याचबरोबर माझे बंधू आहेत सुरेशजी तरे, जयवंत म्हात्रे यांचं चांगलं योगदान आमदार चषकासाठी लागतंय, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. महेंद्र स्पोर्टचे अष्टपैलू खेळाडू, मी तर त्यांना फॉरेनर मॅन म्हणतो, पप्या खारीक, आपलं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं मी नाव घेऊ इच्छितो शरद म्हात्रे आणि अरुण भोईर सर, आपलं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. ज्ञानेश्वरजी म्हात्रे, मनोज विठ्ठल पाटील, आपलं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. कल्पेश नाईक, आपलं सुद्धा, कल्पेश गोळवी, आपलं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आमचे पाहुणे देवानंद म्हात्रे कालवार, रुपेशजी हरड नडगाव खडवली, बजरंग लोणे, आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. माझ्या डाव्या बाजूला महेश जाधव आहेत, आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद तरे सर. 6 गेंदों में केवल 2 रनों की आवश्यकता है विक्रम स्पोर्ट्स वडूनगर को ये मैच जीतने के लिए और तीसरे राउंड में प्रवेश करने के लिए. वसंत की पहली गेंद बॉलर के सिर के ऊपर से लॉफ्ट कर दिया है, ज्यादा ताकत नहीं झोंक पाए स्ट्रोक में, और जब तक फील्डर फील्ड करते गेंद को 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 41 रन. स्कोर्स लेवल हो चुके हैं दोनों भी टीमों के, लेकिन चेसिंग कंपलसरी है. जो 1 रन और चाहिए वो मैच जीतने के लिए बनाना ही होगा वडूनगर टीम को. काफी बेहतरीन बल्लेबाजी बारकिया और हिम्मत की. दूसरा विकेट 7 पर गिरा था और अब साझेदारी 34 रनों की हो चुकी है. नजदीकी क्षेत्ररक्षक बढ़ते हुए इस बार क्रॉस बैटेड शॉट मिड विकेट पर रन मिलेगा. मिसफील्ड 4 रन और इसके साथ ही ये मैच जीत लिया है विक्रम स्पोर्ट्स वडूनगर टीम ने. तर अभिनंदन विक्रम स्पोर्ट वडूनगर या संघाने हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन बारक्या, मी तुम्हाला घेऊन जातोय. बारक्या मॅन ऑफ द मॅच आहे, 27 धावा काढलेल्या बारक्याने. माझे गुरुवर्य रवींद्र तरे सर तिथे सज्ज आहेत. ओ टू रवी सर. धन्यवाद संदेश पाटील. बारक्या भाऊ, आपण व्यासपीठावर यायचं आहे लवकर. बारक्या भाऊ व्यासपीठावर या. मित्रांनो, आमदार चषक 2017 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. देवानंद म्हात्रे साहेब जे वाहतूक सेनेचे भिवंडी तालुका अध्यक्ष आहेत, आपलं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि विक्रम स्पोर्ट्स वडूनगरचे अष्टपैलू खेळाडू, एक जबरदस्त फिट मॅन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं बारक्या, आपलं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार ते प्राप्त करत आहेत. वेलकम. रवी सर, मी तुम्हाला 1 मिनिट थांबवतोय. हे बघा, मॅन ऑफ द मॅच तेच घेतलेली आहे व्यासपीठावर. त्या ग्राउंड मध्ये जो आता सामना होणार आहे त्या आपण क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी तयार राहायचंय. पंच देखील ग्राउंड मध्ये येणार आहेत. खेळाडू कक्षातून 2 फलंदाज आपण देखील तयारीमध्ये राहायचं आहे. ओ टू रवी सर. यानंतर मी विनंती करतो देवानंद म्हात्रे साहेब, आपल्याला आपल्या शुभ हस्ते सुंदर ट्रॉफी द्यायची आहे, जी स्पॉन्सर केलेली आहे सुरेंद्र पाटील आणि दिलीपजी नाईक. धन्यवाद. जयवंत म्हात्रे, आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते कुंदल पाटील साहेबांनी सुंदर असं गिफ्ट दिलेलं आहे ते द्यायचं आहे. त्यानंतर सुरेशजी तरे, आपल्याला विनंती करतोय की विभाग प्रमुख विश्वनाथ महाराज नाईक यांनी दिलेलं सुंदर गिफ्ट आपण द्यायचं आहे. बारक्या भाऊ यांच्या समवेत आलेले लिटिल चॅम्प्स आपण आपल्या
विलाजी काबूकर आणि बारक्या भाऊ यांचे सुपुत्र आहेत. कॅमेऱ्यामध्ये त्यांना टिपलेलं आहे. बारक्या भाऊ यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत की पुढील ही खेळ निश्चित आम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न करू. थँक्स लिटिल चॅम्प्स. मित्रांनो, पुढील सामन्यासाठी घेऊन जातोय भिवंडीचा बुलंद आवाज संदेश पाटील. धन्यवाद रवींद्र तरे सर. पुन्हा एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. या संपूर्ण आयोजन आणि नियोजन आपण पाहताय महेंद्र स्पोर्ट, मयूर एंटरप्राइजेस, गावदेव स्पोर्ट भादवड. त्याचबरोबर खेळपट्टीवर जे आपण उभे आहेत तिथून थोडंसं बाजूला व्हायचंय. पायगाव संघाने खेळपट्टीच्या बाजूला उभं राहायचंय. हे बघा, पंच देखील ग्राउंड मध्ये आलेले आहे. आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. आणि खेळाडू कक्षातून 2 खेळाडू आपण ग्राउंड मध्ये बघा. याला म्हणतात क्रिकेटरचे हे खरे प्लेयर आहेत मी म्हणेल. आवाज दिला आम्ही आणि दोन्ही ओपनर्स आपण पाहते ग्राउंड मध्ये आलेले आहेत. या आपण पाहू शकता डिंडेश्वर मंदिर दाखवलं जात आहे. महाशिवरात्रीला इथे प्रचंड गर्दी असतोय. महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण जगभरातून इथे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व दर्शनासाठी खूपच